मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आता मिळेल अशी आशा होती। मात्र सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाल्यावरच आता पुढील लाभ वितरित होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख महिलांची ई-केवायसी करायची राहिली आहे। दुसरीकडे 98,021 महिलांची ई-केवायसी भरताना चूक झाली आहे। 4 चाकी वाहन नसलेल्या 21 ते 65 वर्षापर्यंत वय असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। मात्र सोलापूर जिल्ह्यातील 18,500 लाभार्थींचे वय योजनेच्या निकषात बसत नाही, तरी देखील त्यांनी लाभ घेतला आहे। ज्यांनी ई केवायसी करताना सरकारी नोकरदार असल्याचे नमूद केले त्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे। दुसरीकडे निकषांनुसार अपात्र असताना देखील लाभ घेतलेल्यांचीही चौकशी होणार आहे। त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे। मात्र अंगणवाडी सेविकांनी या कामासाठी नकार दिला आहे। त्यामुळे राज्य शासनाकडून संशयित लाडक्या बहिणींच्या याद्या देऊनही त्यांची पडताळणी थांबली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 20 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे। त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 2.25 लाख लाडक्या बहिणी आहेत। 2 दिवसांपूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यात या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचे ठरल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली आहे। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी सह त्यांच्या पडताळणीचे काम अंगणवाडी सेविका करणार नाहीत। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता दरमहा मानधनासोबत द्यावा। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी द्यावी, पेन्शन लवकर सुरू करावी, अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा, किमान वेतन द्यावे अशा आमच्या मागण्या आहेत, त्या मंजूर कराव्यात, अन्यथा सर्वजण आंदोलन करतील असे अंगणवाडी कर्मचारी संघ महाराष्ट्र सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले।